ह्या सगळ्या जणी प्लॅन करूनच आल्या वाटते. म्हणून तर ह्या तिघी जणी अचानक आल्या. फोन नाही, काही नाही. यांनी पण काही सांगितलं नाही. हे गेले ना अचानक आल्या ह्या. यांच्या लक्षात आलं असेल, नाही तर हे चौकशीसाठीच आल्या नाही. असं का? म्हणजे मला का मूर्ख समजतं का? माझ्या हातात आहे ना सगळं. त्यांना असं कळणार आहे काय खरं आणि काय खोटं. अंधखान्यात मी जातच नाही. आई, त्या शांता मामी यांनीच बोलून घेतलं वाटते है ना त्यांना पण. मग लोक का तुले शंभरशे दिसून राहिले का? का तुले तर वाट तूच लय हुशार आहेस. बाकीचे लोक निरा बस लाड गाळणारेच आहेत. ते काही समजत नाही. तू म्हणशील तसंच ऐकतात. हा म्हणजे कसं? म्हणजे मी काय म्हटलं? जास्तीचे ताल नको पाडू. नाटक्या बोळे. त्या माणसाला एकाच दोन दोनाच ती खोटं सांगून तर गंडवू शकतं. बायाले नाही ते सासूसाठी आली शिनिया बायाले घेऊन. जास्तीच्या नाटक करू नको. अपमान करतीन तो आला. दवाखान्यात मी जात नाही आणि घरी बाय होत ना ते माणूस होय काय? दवाखान्याचं काम नाही पडणार ना, त्याच पाहितीन. काही बोलते आहे तू. कशी पण कशी कशी बोलते का तू? नाटक्या बोळ्याचे आरामशीर बोलणं तर तिच्यात ना त्या बसे. आता जशी माणूस किती राय. काय झालं येईन बाई? काही नाही मोठ्या बाई. चला ना बसान ती. कुलरात बसा. लय गरमा होते. आमच्या इकडंच गरमी होते. तसं बी जसं ऊन शिल्लक होऊन दा हाय की नाही बरं बाई? ऊन शिल्लक हाय की नाही यंदा? एवढं ऊन नसते माय मार्च महिन्यात. आता तो काय झाला म्हणा मार्च, पण तरी पण दमानानं ऊन लयच आहे ना यंदा. हो नाही, ऊन तर तसा बदलणारच आहे. काळही बदलून राहिला, लोकही बदलून राहिले, तर वातावरण कोण नाही बदलणार? हो. का बाई योगिता, काय म्हणते बाबू? काही नाही आई. आता दूध पिलाय तो, झोपी आला. घेता का? घ्या ना. झोपत असेल तर झोपू दे. म्हणलं योगिताची आई आज पाची येते बाबूची. पाची करा लागेल ना. तुमच्या अंग कष्ट पूजा काय असते त्यानुसार करा तुम्ही. हो मोठे बाई, आज आहे ना संध्याकाळी. हो मी तोच सकाळूनच रागिनीले म्हटलं आज संध्याकाळी पाची पूजा करा लागते. योगायोगानं तुम्ही आज संध्याकाळी पूजा करून टाकू. आमच्या घरी तुळशी जोडच होतात. आमच्या गावात तुळशी जोडच असते पाचीची पूजा. घरात पूजा मांडतात, तुळशी जोड पाया लागतात, दिवस घेऊ लागतात. हो आपापल्या इकडची पद्धतीनुसार करा. तुमच्या इकडे जे पद्धत आहे ते तुम्ही करा. कारण तुमच्या घरी आहे ना बाबू, ते तुमच्या हिशोबानं करा. काय ते काय जुन्या लोकांनी लावून दिले कसलं आणि कसलं काय. जुने लोक तुमच्या वाणी हिडके नव्हते बाई. खोटारडे नव्हते. नाही, आजची पिलय खोटारडी निघाली बरं. म्हणून ती लेच नाही पटत. स्वतःच खोटं लपवेले पण लोकायले हे करतात. पण जे लोकांना जुन्या लोकांना लावून दिले की नाही, मग ते अळानीपणा दिसते. जुन्या लोकांनी जे लावलं ना बाई, त्याच्या मग काही ना काही कारण असतील. स्वतःचीच नाही हाकावणे रा. त्याचं काय आणि त्याचं काय, जे हाय ते हाय. नाही बाई, अनमाई लय गोष्टी लपवते पोरीच्या, झाकत राहते. पण इतकी झाकना झाकाव, इतकं झाकाव की चादर कमी पडी. इकडून तिकडून खिंड राहतेच आणि खरं बाहेर तोंड काढतेच. म्हणून म्हटलं इन बाई बस झाले झाकणं. चादर फाटली ना. चादरच नाही आता काय ना झाक. येऊ द्या आता उघडकीस जे आहे. करा पाचीच्या पूजेची तयारी करा. हो मोठ्या बाई. आई वाळना ताट काय केलं जेवायले? भाजी काय केली आज? काय नाही केलं जया खायले. रातची 1.5 पोळी आहे. भागून घेऊ त्याच्या 2 जण. अरे 1.5 पोळीत कसं होईल मग? तू जेवत नाहीस काय? अरे बापा, तू एक जेव मी अर्ध जेवतो. आता केलं नाही म्या. काल सकाळची नाही का पोळी उरेल तुला रात्री तर म्हणलं होतं जेवतो, तू जेवला नाही. तेच आहे मग आता घेऊन काय करू रे. रोजच्या रोज बेदम होते मा जीव निरा. काय नाही ना काय नाही. तू रागी नेले मुद्दा म्हणून नेऊन घाललं तर ती काय का होतं ते नेऊन घालायचं. तिला खरं सांग बरं, आपरी आराम होत नव्हता का तिचा? आई धंदा जीवावर आला तो आल्या. सांग कसा बोलते. आता काय 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 ना म्हणजे काय काय का 15 लोक आहेत का आपल्या घरात? मागायला जीवार येणार आहे.
अरे गोट सांगून राहिली मी की आपली आपल्याच घरी बरी असते. अन काय आराम होते तिचा तर ती बी आता ती लाईनी बहीण बाय तीन हो ये होयलाय. हा तिची माहितीच करत अशीन काही करत अशीन. इलेच सारा धंदा करा लागत अशीन, सारं इलेच करा लागत अशीन. काचा आराम म्हणायचं काय, त्याच्यापेक्षा तर आपल्या घरी आराम झाला असता. मी तिला उलसक काही करू ना देत जा, उचक नाही सब्बर हाती देतो म्हटलं राखीनीचे. हो हो, मग तिची आई काही सख्खीच आहे नाही, सावत्रडी आहे. सांग कसा आहे उपट बोड्याचा. अरे मग आता मी का म्हणून राहिली तिची माहितीला धंदा करायला लावते, पण म्हणून राहिली तिनं सांगलं नाही का तुले की मी कितीले जपत जाव म्हणून. हा एक काम नाही करू दिलं. जसं माहीत झालं ना रागिनीले बस आहे, तसं म्या रागिनीले असा फळ हातात नाही घेऊ दिला ना, एक भांड घासू दिलं ना, काहीच नाही. तसंच मी ती अगोदर 9 महिने का आले तुला तिले तर तिथून घातलं. तिनं म्हणलं का तुले मायच्या घरी जातो म्हणून मी ती गेली. काहून तू तिला त्रास देत जास काय, म्हणून ते तुला काम चालली जाई. म्हणजे तिनं म्हणलं का तुले, तिनं सांगितलं का तुले मी त्रास देतो म्हणून. हा म्हणून नेऊन घातलं का तुला तिला तर ती का तेच गेली. तू त्रास देत जायस वाटते मग याचा अर्थ तिले. तिनं तर नाही सांगितलं मले, पण तुला लस काळजी पडली. तुला इकडे काम जीवावर येऊन राहील, मला का समजून नाही राहिलं का. 4 दिवस झाले त्या स्वयंपाक नाही केला, सकाळचा आहे रातचा आहे रातचा आहे सकाळून आहे. एक टाइम करतन झालं. काल तर दिवसभर केला नाही. ती 1.5 पोळी काल सकाळून मला दाखवली, परवाच्या दिवशी कळकली मी जेवलो नाही, तर संध्याकाळीच मला दाखवतो हे जेव, आणि रात्रीने जेवलो तर तेच म्हणतो हे 1.5 पोळी जेव. ती 1.5 पोळी का तू 6 महिने होतं काय, गाईले लावून दे ना, गरम कर ना. कणिक नाही का घरी. रागिनी असली की तर तुले सकाळचं संध्याकाळी नाही चालत तू आई. संध्याकाळी तुला लागे सकाळची पोळी दिली तर तू दांगडो करत जा. मला शिळं दिलं करून. आज 3 दिवस झाले ती 1.5 पोळी मी रोवून राहिली. आज चालते का मग आता तुला शिळं. कसं आहेस रे, मी आता का शिळ खायला नाही म्हणतो का, मला ना चावतच नाही ना म्हणून. आणि विचार दिले खात नाही का शिळ, किती खेप तर शिळ असते. मले तुला राव करते ते आणि मला शिव देते. बस झालं नाही, एवढंही खोटं नाही बोला की ते खोटंही आता म्हणजे हास्यास्पद वाटून राहिलं मला. सोबतच जे बसत असतो ना आपण दोघंही मायलेख, सोबतच वाढते ते आपल्याला. थोडे नको ना खोटं बोलू, मी शंभूड पुशा थोडी आहो, मला दिसत नाही का. जाय बापा, तो सांगत बोलणंच गुन्हा आहे. तुले तर निरा बायकोच हे झालं. मी म्हणतो तिला घेऊन ये, आपल्या घरीच होते ती आराम. काय तर ती बापाच्या घरी काचा आराम करून राहिली, काही काम नाही. आपल्या घरी आराम नाही तो काय तर असं कोणता धंदा आहे तिले होती. घेऊन ये तिले. आई ते 3 चड्ड्या जमा झाल्या मला त्या जो. आता अंग धुतो मी तर चड्डी लागेन मला घायली. ओवरीच घालून राहिलो मी. धुणं त्या चड्ड्या. ड्रेस तर धुतला नाही मला, पण कमीत कमी चड्डी बनियन तर धुई. हो धुतो. होत नाही ना रे माझ्यानं. तुले तर वाटते की निरा मायटकच करते का. होत नाही ना माझ्यानं धंदा. जीवाच्या उपर होते. रागिनीले घेऊन ये तू. अतिथीचा आराम होते, मी तिले काहीच नाही करू देत. काहीच नाही करत ना मी तिले. सबन धंदा करतो मी. तिले घेऊन ये. अव मग तू करतोस ना, नाहीतरी मग ती आल्यावरही करते की नाही, तिला आराम देत. त्याच्यापेक्षा तिला ततीच राहू दे, तू अति तशीच कर. नाहीतरी ती आल्यावर तू म्हणा तिला आराम देतो, काम काही करू देत नाही. मग काय करतो तिला अति आणून. उगाच तुला एका माणसाचा शिल्लक धंदा. ती अति आली की तीच स्वयंपाक करा, तिची कपडे धुवा. त्याच्यापेक्षा उद्या तो डोक्याला टेन्शन नाही. आपच राहते तिच्या बापा घरी ते. तुला आरामासाठीच मी तिला नेऊन घातलं. हेत बाई इकूनही बोलतीन तिकूनही बोलते. काय बाई मी तलच कैचीच सापडली. आता माय कितीकच दिवस राहते काय सांगा माय हे तिकडे. घरी असली तर बरं बाई, मा डोक्याला टेन्शन नसते. गरम गरम खाले भेटे, सबन आयत भेटे. हे बाय अजून 8 दिवस नाही झाले हे जाऊन. आताच मला देव दिसले. हे कितीक दिवस राहते कितीक दिवस नाही माय तिकडे. काय वो माय. आई गरम पोळी कर, ते 1.5 पोळी गाईला लावून दे, तेवढंच पुण्य. गाय खाते. गरम स्वयंपाक कर तू, भूक लागली मले. हो
काय म्हणते रागिनी बाई, पुण्याचा काही फोन घेऊन आला? हो बाबा, कालच आलता. चांगलं चालू आहे त्याचं दुकान आहे ते. तुझी सासू म्हणते लय दिवस ठेवलं तुले. हो सासू काही नाही मत. ते इनच मला आरामासाठी म्हणून आणून दिलं इथं. आता काय, आता सासू माग बोट मोडत अशी म्हणून गेली रागिनी, सबन मलाच करा लागते. सासूचा नाही आला बाई. नाही मोठी आई, त्याचा नाही आला. आपणच करा मग, पाहुण्यासोबत बोलायला की मला द्या आई जोड, आपण बोला. विचारा कशी आहे आई तब्येत, असं तर जेवल्या का, अमक ढमक आपणच बोला बाई. हो. आता आला की येईल ना, आता फोन आला की बोलील. विचारीन. काही नाही, त्याचा चांगलंच असते आई, फक्त तिला असा त्रास आहे काही टोंगळ्या गेंगळ्याचा, तसं काही नाही. त्याला काही दुसरं काही त्रास नाही काही. ते तर मला माहित आहे, काही नाही. दट आहे तुझी सासू, साजरं काही नाही तिले. आणि टोंगड्या गेंगळायचंय काही नाही बरं. हे अर्धे टोंगळ्यावर नाटकेच आहेत. 1 रुपयाचं 4 आणे लोकांना त्रास शिंदे टोंगड्याचं कंबरचा. हे 12 आणे तर खोटेच आहेत. पोराचं लग्न झालं की यायचे टोंगळे उमायले, सून घरात आली की यायची कंबर बसली. याच्यानं मग माठातलं पाणी नाही घेणं होत. तून ये लोक तळाला उडतात. हो, पोराचं लग्न होतं हे बापा सबन उडतात. आणि जसं पोराचं लग्न झालं तसं यायचे टोंगळे उमयतात, कंबरही उमयते, आणि मग यायचे काहीच होत नाही. बरोबर बोलली मोठी तू. माझ्या सासूचं काहीच नाही दुखत, उगाच नको करतात. अरे काही शिकवतं का हो त्या पोरीले? हा नाही हो बाई, रागिनी बाई असं म्हणू नाही बा. म्हातारा माणूस आहे, दुखतच असते. बाबा ले नाटकी आहे माझी सासू, तुला नाही माहित. काहीच दुखत नाही बरं. जेव्हा उचली की 4 पोळ्या खाते, आणि लगे ताट उचल्याच्याच म्हणते बापा रे माय कंबर माय टोंगळ्यानं मला उठता नाही येऊन राहिलो. आपण तिकडे असलं ना कुठे, आता आमचं जुनं घर होतं मोठे बाबा. तुम्ही नाही पाहिलं आहे की नाही? आता ना मोठे बाबा ते मोठं होतं मस्त, आणि हे ना थोडं छोटं आहे. म्हणजे 2च खोल्या, 3 खोल्या आहेत समजा, लहान लहान म्हण लागतात, पण त्या 3 खोल्या आहेत त्या. तर हे लहान आहे की नाही घर, तरी बी माझ्या सासून ते होतच नाही म्हणते माझ्यानं काही. जाऊ दे, का करा लागते बाई? हा असं समजा आपली इचं करून राहिलो आपण. सकाळी तोले आईनं म्हटलं बाई मला ताट उचलून नेऊ बाई, मला अति आणून दे, तू देशील नाहीस काय? हा तसं सासूले पा काय करा लागते बाई? धंद्यानं का माणसं मेले? धंद्यानं उलट चांगलं राहते माणूस. धंदा करत राहिलो पाहिजे, कामानं शरीर चांगलं राहते. का हो, आपल्या घरी जेवण करावं लागेल ना. आता योगीचे सासू येलाय, त्या मोठ्या बाई, त्या आत्या येलायत. आपल्या घरी जेवण करजो. हो ना, मग काय तर कर्ज म्हणजे करतोच ना. मग काय तर. शांता मामी कुठे गेल्या? अंदर आहेत ना. अरे मामी, मला वाटलं तुम्ही तिकडेच जायला का? काय करून राहिले? अजी मी काय म्हणतो, गुलाबजामुनचं पाकिट आणून द्याले. गुलाबजामुन करून ठेवतो, मग स्वयंपाक काही भारी जात नाही. गुलाबजाम आधील्या दिवशी करून ठेवले की स्वयंपाक बात होते मग. आता त्या सगळ्या जणी होऊन राहिल्या. 4 पाहुणे आपण रागिनीच्या घरचे. लय 10-12 जण होतात जेवायले. गुलाबजामुनच घेऊन या. हो हो आणतो ना. बरं आता देऊ का? दे पैसे दे, थैली दे, आणून देतो. मग करून टाक. अजून त्या बाया जातीन घेतील तर साजरे वाटणार. योगिताच्या सासू म्हणतील की बाबा आपण स्वयंपाक नाही केला, जेवण नाही केलं बाईच्या घरी. ह्या बाई राहतात ना शांताबाई. आता बहिणीच विचारतो ना, बहिणी म्हणत राहतो म्हणते एक दिवस. आता त्याच्या नाताच्यानं त्याचं मै लागत. ना तू आता फिरते जरसा, आता पाय फुटले, हिंटा फिरता झाला. त्याच्याले वाटते उन्हासा जाईन का कुठे, सून राहते धंद्यात. मग त्याला वाटते माझ्या नातू गेले. तरी म्हणलं थांबा, त्या गेल्यावर जा म्हणलं. काय माहित काय आहे तर, म्हणून म्हटलं स्वयंपाक पाहुणचा आटपून घेतो आपल्या घरचा. बाई बाई काले भाऊले उगाच त्रास देता, हे आणा ते आणा. माय काही काम नाही. हे पा मी जातो आज, तुम्ही तुमच्या इनीले करा माय पाहुण सारं. आता आपल्या हातच हाव. आपलं काय बाई एवढं पाहुण सारं तर उगाच तुम्ही काले दिवस मोडता. काही बी एवढी काय घाई आहे? काही नाही, शीट अगोते नात आले. थांबा जरशाक तुम्ही, तुम्हाला शिकवते आमची योगिता. थांबा तुम्ही जरशाक, नाही तर प्रकरण हाताच्या बाहेर जाईन ना माय वहिनी.
आता कसं ते इनीले थपा लागते पुरीले थपा लागते. आता आम्ही तर माय त्या सुपारीवाणी झालो, जे अडकत त्यात अटकणी, अडकीत त्यात अटकणारी सुपारी झालो आता आम्ही. रागिनी बाई, तुला राग नको येऊ देऊ, पण दुःख सारी आपल्या योगिताचीच आहे की नाही मोठी आई, त्यात काय राग यायचं काय. मामी आता कसं आहे, आम्ही आईनं मी सगळ्यांनी समजावून सांगितलं तिले, आणि ते कालपासून तुम्ही बाबूले देऊन ना राहिले की त्याच्यात जसं कडक केलं की नाही, तर जरशी वाटीन तिले काही. मामी तुम्ही काही जायची नका करू ना, राहा ना 2 दिवस. नाही चुकलं आमच्या योगिताचंच, मा बहीणचं चुकलं, मला माहित आहे. असं नसते चालत, एवढं नसते चालत. पण ते आता कसं असते बाई रागिनी, ह्या पाय हा, तुम्ही मला तेवढ्या जवळच्या, तुम्ही भाषेच व्हा. योगिताई मै भाषेच आहे, मै भाषा म्हणून मी तिचा संबंध केला. एवढं मोठेपणा सांगितला सारा की नाही साजरा आहे, नाही साजरा आहे. पण आता योगिता पहा कशी करून राहिली. माली परिस्थिती अशी आहे, आता तुम्हाला तर माहित आहे, तिकून मासेचा भाऊ आणि इकून मानवची पुतणी. मला निरा मधातच आहे ना, काही झालं की मलाच येते, सांगा असं केलं योगितानं, सांगा तसं केलं योगितानं. आणि आता असं बरोबर आहे का हा. आणि खरंच सांगतोय रागिनी, ह्या बाई खरंच तिच्या घरचे लोक काही एवढे कमजोर नाही आहेत हा. कोणीच कमजोर नसते हा, कोणीच नसते कमजोर. आता कसं असते, ते माणूस किले दबून राहिले, एक तर नात्यातला समज आहे की नाही, म्हणून ते दबून राहिले. त्याला वाटते नाही. आणि पोरगही माणुसकीचा आहे, आमचा राजू माणुसकीचा आहे हा. त्याचा जीव हाय लेकरात आणि ते योगात, आणि योगिता त्याचा घेऊन राहिला फायदा. हे काही बरोबर चेष्टा आहे का. आता सांग, सोन्यावानी लेकरू झालं, पोरगो झालं, सारं बरोबर आहे, अशक्त नाही लेकरू, काही त्रास नाही, काही नाही, मस्त आहे. मग आता सगळं आनंदाची गोष्ट आहे की नाही, अशी काही काम आहे का. आता खरं जर तिच्या सासूनं लेकरू घेऊन गी हा, तर काय करसान तुम्ही हा. तिच्या सासूनं नातू घेऊन जा, पण मग योगिताचं कसं हा. बाई एवढं सोपं नसते हा, एवढं पण असते. नाही मामी, मी सांगितलं योगिताला समजवून, योगिता तुला लय चांगले लोक भेटले व माझ्या घरी येऊन पाय जरसं. म्हणजे मामी माझ्या घरी चांगलेच आहेत, चांगलेच लोक आहेत माझ्या घरी, पण त्यातली गोष्ट मी तिला सांगितली, म्हटलं काही लोक लय खराब राहतात, तुला लय चांगले सासरचे लोक भेटले, पाहुणे जवळ बॉचे स्वभाव लय चांगला आहे, बरं असं चांगलं आहे ना, सांगितलं ना तिला मी समजून. जाऊ दे, हे पा रागिनी, मी तुम्हाला सांगतो, या फालतू गोष्टीचं काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही मोठ्या राहत जा. अशा टाइमले बाई आनंदात खुश राहणं चांगलं असते. तुमच्या घरच्यानं तुम्हाला ती आरामासाठी आणून दिलं, तुम्ही उगाच योगिताचा काही विचार करत बसू नका. तेच स्वतःच्या हातानं पायावर धोंडा पाडून येईन, बाकी काहीच नाही. समजा चांगलं आहे ते, स्वतःच्या करणीनं मरीन ते, खरं सांगतो. मग तुम्ही सांग कसं होतं. आता कोणी किती सहन करीन कोणी हा. चिमुकल्या लेकराला कोणी त्रास देत अशी तर नाही का तिला जेलात टाका हा, अशी बाई हा. ही गोष्ट जर राजूच्या कार गेली ना, योगिता लेकरा संग असं करून राहिली, खरं सांगतो राजू मग 1 सेकंद नाही ऐकणार, पोरग घेणं चाललं जाईल. पण तुम्ही याचं काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमचं खुश राहा. तुमच्या जीवनात लय तुम्ही दुःख भोगलं, लय टेन्शन काळजीचं होतं, तुमची आई सांगत. पण आता तुम्हाला चांगला दिवस आहात, तुम्ही चांगला राम आहे. हिच्या काही ना दिलं नका, तुम्ही तुमची तब्येत सांभाळा, तुम्ही तुमचं सगळं पद्धतशीर राहा. मी तो म्हणतो राहा चालला जा तुमच्या घरी, पण तुमच्या घरचंही काम कसं. नाही जी मामीजी, तसं काही नाही, माघरचे आरामासाठी आणलं, ती मग काही काम नाही करत काही, आई मला करूच नाही देऊन राहिली. नाही योगिताही चांगली राहते ना मामी, तेवढं तिच्या घरी जास्त नका माहीत पडू देऊ. तिच्या घरच्या तिला त्रास देईन हा. म्हणजे बाबूले नेऊ ना तुम्ही, बाबूले जर नेलं तर योगिताले मग नेणार नाहीत ना त्या घरचे हा. मी योगिताला सांगतो ना, मी तिला शपथ घातली माली, आता ते काहीच नाही करणार, चांगली राहते ते. आता तुम्ही बाबूले घेऊन नका जाऊ, योगिताला घेऊन जा हा, योगिताला घेऊन जा तुमच्या घरी. योगिताच्या सासूले म्हणा तुम्ही हा ना, घेऊन जा योगिताले, आणि तिकडे कसंही वागवा ते, पण वागवा म्हणा हा. मा बाबाला टेन्शन येईन,